तब्येत आता छान सुधारली हं. असं आपण एखाद्याला म्हणतो तेव्हा त्यानं लगेच दारासिंगला आव्हान देणं अपेक्षित नसतं. छान, बरी, खराब हे सगळं तुलनात्मक नि सापेक्ष असतं. की वा वा, पूर्वी थोडं खाणं जरा जास्त झालं की तुला अपचन व्हायचं, ते आता होत नाही म्हणून सुधारलीय. किंवा जरा कष्ट पडले की अंग कसकसायचं, ते आता कसकसत नाही म्हणून चांगली झालीय. माणसाच्या ग्रहदशा नि भाग्योदय वगैरे बाबींचंही असंच असतं. सारं काही तुमची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सापेक्ष. एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे ग्रह राजयोग दाखवत असतील तर तो अपेक्षितपणे मंत्रिमंडळात जाईल. एखाद्या व्यापाऱ्याच्या पत्रिकेतला राजयोग त्याला सहजगत्या एखादं फायदेशीर कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल. सर्वसामान्य माणसाच्या पत्रिकेत मुळातच भाग्ययोग नसतात. म्हणूनच तर तो सर्वसामान्य राहतो ना. पण चुकून एखादा असलाच तर लॉटरीचं 1500चं तिकीट लागेल. मरणारा काका आपली इस्टेट त्याच्या नावे करून मरेल. ऑफिसात 2 प्रमोशन्स मिळतील, आणखी काय. या अर्थाने विचार करता विजय परनायकाचं हे वर्ष फारच भरभराटीचं ठरलं होतं. याच वर्षी 2-3 हजार रुपये घेऊन भाडं 10 रुपये वाढवून का होईना घरमालकाने भाडेपावती त्याच्या नावावर केली होती. कॉर्पोरेशनमध्ये त्याची बदली परचेस डिपार्टमेंटला झाल्याने त्याच्या रोजगारात लक्षणीय वाढ झाली होती. शिवाय त्याच्या बहिणीची एक मेंगळट बावळट नणंद विजयच्या गळ्यात मारण्याचं कारस्थान गेले 6 महिने शिजत होतं, तर त्याच्या पत्रिकेत तिला कचाकचा खाणारा जाज्वल्य मंगळ निघाल्याने 30 परइसमासाठी नेमस्त करण्यात येऊन विजय त्या जाचातून कायमचा सुटला होता. अशा सगळ्या शुभ घटनांमुळे विजय अगदी सुटलाच होता. त्याचा आत्मविश्वास आता गर्वात बदलतो की काय इतका वाढीस लागला होता. त्याचा परिणाम अर्थातच त्याच्या व्यक्तिमत्वावर होऊन तो त्यातल्या त्यात रुबाबदार, प्रॉमिसिंग वगैरे वाटू लागला होता. आणि त्याचा परिणाम म्हणून ऑफिसातल्या सहकार्यांमध्येही त्याचं महत्त्व बऱ्यापैकी वाढलं होतं. विजयमध्ये इतर कोणते कलागुण नव्हतेच म्हणून, नाहीतर त्याला क्रिकेट, टेनिसच्या सरावासाठी म्हणा, नाटकाच्या तालिमींसाठी म्हणा, त्याच्या सहकार्यांनी चक्क कामात सवलतही दिली असती. तर गेल्या वर्षापर्यंत भणंग, अर्थहीन वाटणाऱ्या आयुष्यावर विजय यावर्षी बेहद खुश होता. हळूहळू लग्नाचे विचारही त्याच्या मनात उमेदीने घोळू लागले होते. त्या दृष्टीने त्याच्या नजरेतही फरक पडू लागला होता. कॉर्पोरेशनच्या स्टाफमध्ये होता त्यातल्या त्यात गाळच. कारण छान दिसणाऱ्या मुलींना खासगी कंपन्यातून चटकन नोकरी मिळून जाते. गेला बाजार ज्यांना शिक्षिकाही होता येत नाही अशा तरुणी मग नाईलाजाने कॉर्पोरेशनमध्ये वगैरे चिटकून जातात. विजयच्या आसपास असा गाळच खूप होता. पण विजयचीही आपलं पत्नीपद भूषवणाऱ्या तरुणींकडून कोणतीही अवास्तव अपेक्षा नव्हती. अगदी माफक. एक तर तिचं लग्न झालेलं नसावं. 2. ती खऱ्या अर्थाने कुमारिका असावी. 3. तिला योग्य ते अवयव जिथल्या तिथे असावेत. 4-4 जणांनी अगदी वळून पाहिलं नाही तरी चालेल, पण दुर्लक्ष करण्याइतकी बावळट, मेंगळट नसावी. 5. तिची लग्न करण्याची इच्छा असून विजय तिला नवरा म्हणून पसंत असावा. या अपेक्षा ग्रामपंचायतीतली मुलगी देखील बऱ्याच अंशी पूर्ण करू शकते हं. त्यातलं खऱ्या अर्थानं कुमारी हे सोडलं तर लगेच पाहता क्षणी लक्षात येऊ शकतं. त्या दृष्टीने विजयचा स्टाफमधील कुमारिकांचा अभ्यास चालला होता. मंदा पांधारे, उषा गाडे, शोभा नाईक अशा काही मुली तर सेमीफायनलपर्यंत देखील आल्या होत्या. विजयला सवय नसूनही त्याचे ग्रीन सिग्नल्स त्यांच्यापर्यंत पोहोचत होते. त्याला ते जाणवत होते. तारुण्यात मुरलेल्या कोणत्याही तरुणाच्या अंगात असतोच इतपत चतुरपणा विजयच्या अंगी नक्की होता. उदाहरणार्थ, चला कॉफी घ्यायची का असं त्यानं एकदा धाडस करून उषा गाडेला विचारलं होतं. आणि तीही आडेवेडे न घेता आपण ह्यांच्याबरोबर अत्यंत थरारक असं अश्लील काही करायला निघाल्याच्या थाटात लाजत मुरडत त्याच्या मागोमाग फॅमिली रूममध्ये शिरली होती. इतर 4 जण बरोबर असताना ती अशी लाजत नाही
हे विजयने चाणाक्षपणे ओळखलं होतं. मंदा पांधरे तर अत्यंत सूचकपणे त्याला पिक्चरला जाऊ म्हणत होती. विजयच्या अंगी थोडं धाडस असतं तर एव्हाना अंधाऱ्या एकांतातला ते जुने देखील झाले असते. लंच अवरला किंवा इतर वेळी गप्पा मारताना ती मध्येच त्याला विचारायची, "परनाईक, तुम्ही नगिना पाहिलाय का हो? मला पाहायचंय. श्रीदेवीनी फार मस्त काम केलंय म्हणे." "परनाईक, तुम न जाने किस जहां में खो गए कशातला आहे हो? काल रात्रीपासनं या गाण्यानं फार अस्वस्थ करून टाकलंय." "अय्या परनाईक, बैजू बावरा, मला पाहायचा राहिला बाई. कंपनीच मिळत नाही हो." आणि शोभा नाईक या दोघींहून 4 पावलं पुढे. ऑफिसात स्लॅक अवरला गप्पा मारताना लग्नाचा विषय अगदी इन जनरल निघाला होता. तर ही जाहीरपणे म्हणाली, "मला किमान विजय परनाईकांइतका तरी देखणा नवरा हवा." या सगळ्या सूचक गदारोळाचा नाही म्हटलं तरी विजयच्या मनावर परिणाम होणारच. तो होतही होता. आपण आता लग्न करायला पाहिजे असं त्याला आतून आतून वाटायला लागलं होतं. त्यातच वृद्ध देशमुखांनी त्याला नवीनच गणितं मांडून दाखवली होती की, "परनाईक, तू 27 वर्षांचा आहेस. समज 28व्या वर्षी तुझं लग्न झालं. लवकरात लवकर, म्हणजे तुला 29व्या वर्षी मूल होईल. सुदैवानं पहिलाच मुलगा झाला तरी तो 2 तपांनंतर तुझ्या हाताशी येईल. त्यावेळी तू 63 वर्षांचा असशील आणि पहिल्या 1-2 मुलीच झाल्या तर मग काहीच सांगता येत नाही. फार उशीर करू नकोस. शिवाय उशिरातली बाळंतपणं बायकांनाही फार जड जातात. तेव्हा शुभस्य शीघ्रम." विजयच्या मनात लग्नाचे विचार जोरात मूळ धरू लागण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची परचेस डिपार्टमेंटमध्ये झालेली बदली. या बदलीमुळे त्याच्या खिशात अनपेक्षितपणे पैसा खेळू लागला आणि घरात तो न त्याची आईच. पैसा मनाजोगता उधळूनही शिल्लक पडायला लागला की माणसाला स्कूटर, टीव्ही, फ्रीज, बायको अशी चैन सुचणारच, नाही का? आज सकाळपासूनच विजय इतक्या निरनिराळ्या कारणांनी खुश होता की त्याने स्वतःहूनच मंदा पांधारेला सिनेमाला येतेस का असं विचारून टाकलं होतं. तिनंही कोणता असं देखील न विचारता लाजरा होकार देऊन टाकला होता. कारण या दिवसात विजयबरोबर कुठंतरी अंधारात जाणं एवढंच तिच्या लेखी महत्वाचं होतं. काय झालं? सकाळी उठल्यावर चहा पिताना विजयनं वर्तमानपत्र वाचायला घेतलं. तर पहिल्याच पानावर 2 आनंदाच्या बातम्या. पहिली, कॉर्पोरेशनच्या महागाई भत्त्यात वाढ. तीही मागच्या एप्रिलपासून, म्हणजे चक्क ॲरियर्सही. आपल्याला पगार का देतात हेच मुळात माहीत नसताना पगारात वाढ, आणि त्याहीपेक्षा आनंदाची बातमी, मिस स्मृती देवीला मिळालेलं या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड. स्मृती हे इतर लक्षावधी तरुणांप्रमाणेच विजयचं श्रद्धास्थान, त्याच्या दिलाची धडकन वगैरे. त्याच्या कपाटात कैलासवासी वडिलांचा एकही फोटो नसेल, पण स्मृतीचे 1.5-2 डझन तरी सहज. तेही निरनिराळ्या अवतारात. एकाच देवानं निरनिराळी रूपं धारण करावीत तसे विविध. स्विमिंग सूटमधला एक पंजाबीतला, झालंच तर राम तेरी सीता गीता हो गई मधला सुप्रसिद्ध स्नान दृश्याचा. या बाबतीत विजयची भक्ती ही लाखो तरुणांप्रमाणे अनन्यसाधारणच. त्यांच्याप्रमाणेच स्वतःचं रंग रूप लायकी विसरून तो स्मृतीच्या प्रेमात, तिच्याशी कधीही होऊ न शकणाऱ्या भेटीची, तिच्या फिदा होण्याची, ओळखीचं रूपांतर प्रेमात नि प्रेमाची परिणिती विवाहात होण्याची स्वप्न तोही दिवसातून 2-5 वेळा सहज पाहायचा. अशा या आराध्य दैवताला फिल्मफेअर म्हणजे टू मचच ना. त्याला ऑफिसात कोणी मागितलं नाही म्हणून, अन्यथा त्यानं पार्टी देखील देऊन टाकली असती. ऑफिसात आला तो तरंगतच. आणि आल्या आल्या काय तर एक स्टेशनरीवाला डोळ्यात प्राण आणून त्याचीच वाट पाहत बसलेला की माझ्याच फायलींचं कोटेशन पास करा. 5% मी आधी जास्त रोख द्यायला तयार आहे. एकदम 4ही बाजूंनी भाग्य फळफळायला लागलं म्हटल्यावर माणूस गुदमरणारच की. दिवसभर विजयला काम करायलाही सुचेना. रेसच्या आधी घोड्यानं थयथयाट करीत फुरफुरत राहावं तसा तो नुसता सेक्शनभर बागडत होता.
संध्याकाळी मंदा पांढरेला घेऊन कोणत्या चित्रपटाला जावं म्हणून दुपारी पेपर चाळू लागला. चित्रपट स्मृतीचाच असणार हे तर ठरलेलंच होतं. पण त्यातल्या त्यात आधी पाहिलेला असला म्हणजे दृश्यांकडे लक्ष दिलं नाही तरी चालतं. म्हणून 5-6 आठवडे होऊन गेले असले तर मनाजोगता एकांत मिळू शकतो. लाल परी हिम्मतवाली का लडकी देहलेवाली, तो असा विचारमग्न असतानाच सेक्शनचा प्यून आदबीनं त्याच्यापाशी येऊन उभा राहिला. हे आणखी एक भाग्याचं लक्षण. पिऊन जागी असणं, सांगितलेले काम त्यानं तातडीनं करणं, वा वेळ निघून जाण्यापूर्वी निरोप सांगणं, तेही आदबीनं. वाह! काय आहे काय? कोणाचा तरी फोन होता आणि कंटाळून पलीकडच्या माणसानं तो डिस्कनेक्ट करून टाकण्याआधी पिऊन निरोप घेऊन आला होता. परतानीचा असणार. परतानी. रायटिंग पॅडचा एक प्रचंड लॉट रिजेक्ट झाला आहे. त्यासाठी तो आता प्रयत्न करणारच. विजयनी वृत्तपत्र बाजूला ठेवलं. आरामात एक आळस वगैरे दिला. आपणच परचेस ऑफिसर असल्याच्या रुबाबात संथपणे येत त्यानं वाट पाहत पडून असलेला रिसिव्हर उचलला.